तर मंडळी हे दृश्य आपण पाहतो आहोत. 140 जेसीबींमधून पुष्पवृष्टी होणार आहे. 40,000 स्क्वेअर फुटांची होल्डिंग लागण्यात आलेली आहे. 101 उखळी तोफा आहेत. जालन्यामध्ये जरांगे पाटील यांची सभा होती आहे. मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दिलेली मुदत 26 डिसेंबरला संपती आहे. त्याआधी ते चौथ्या टप्प्यात सभेला आपल्या होम ग्राउंडवरून सुरुवात करतात. जालन्यात 1 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्यांची जंगी सभा पार पडणार. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना शहरात पांजरापोळ या मैदानावर 1 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. 70 ते 80 एकरावर या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सभेपूर्वी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोटरसायकलची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये विविध समाज बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाणार आहे. मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला यांच्याच म्हणजे जालना जिल्ह्यापासून ही सुरुवात होणार आहे. 1 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांची जाहीर सभा ही जालन्यामध्ये होते आहे आणि या ठिकाणी मोठी तयारी ही मराठा समन्वयकांनी केलेली आहे. 70 ते 80 एकराच्या मैदानावरती ही सभा पार पडणार आहे आणि मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी 140 जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. 101 उखळी तोफा वाजवण्यात येणार आहेत. शहरात 40,000 स्क्वेअर फुटाच्या वेगवेगळ्या होल्डिंग्ज लावण्यात आलेल्या आहेत. सभास्थळी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी 10 क्विंटलचा 100 फुटाचा हार तयार करण्यात आलेला आहे. सभेला 10 लाख मराठा बांधव उपस्थित राहणार असं सांगितलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांची 1 डिसेंबर रोजी जालना शहरात ही रेकॉर्ड ब्रेक सभा होती आहे आणि या सभेसाठी 10 लाख मराठा बांधव हे उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आलेला आहे. तर मनोज जरांगे यांच्या जाहीर सभेपूर्वी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी 10 वाजता मोटरसायकल रॅली ही या रॅलीमध्ये विविध समाज बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाणार आहे. मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला यांच्याच म्हणजे जालना जिल्ह्यापासून ही सुरुवात होणार आहे. 1 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांची जाहीर सभा ही जालन्यामध्ये होते आहे आणि या ठिकाणी मोठी तयारी ही मराठा समन्वयकांनी केलेली आहे. 70 ते 80 एकराच्या मैदानावरती ही सभा पार पडणार आहे आणि मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी 140 जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. 101 उखळी तोफा वाजवण्यात येणार आहेत. शहरात 40,000 स्क्वेअर फुटाच्या वेगवेगळ्या होल्डिंग्ज लावण्यात आलेल्या आहेत. सभास्थळी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी 10 क्विंटलचा 100 फुटाचा हार तयार करण्यात आलेला आहे. सभेला 10 लाख मराठा बांधव उपस्थित राहणार असं सांगितलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांची 1 डिसेंबर रोजी जालना शहरात ही रेकॉर्ड ब्रेक सभा होती आहे आणि या सभेसाठी 10 लाख मराठा बांधव हे उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आलेला आहे. तर मनोज जरांगे यांच्या जाहीर सभेपूर्वी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी 10 वाजता मोटरसायकल रॅली ही काढण्यात येणार आहे. या मोटरसायकल रॅलीमध्ये 20,000 समाज बांधव सहभागी होणार आहेत. शहरातील चौकात मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. सभास्थळी तोफांची सलामी देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. मनोज जरांगे यांच्या जाहीर सभेच्या वातावरण निर्मितीसाठी शहरातील विविध भागांमध्ये महापुरुषांच्या तसबिरीसह मनोज जरांगे यांच्या सभेचे होल्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत. तर ही सभा साधारणतः 40 एकरावर होणार आहे आणि 80 एकर पार्किंग ही जालन्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे. 140 जेसीबींमधनं फुलं उधळली जाणार आहेत. नवीन मोंढा परिसरात हे 40 एकराचं मैदान आहे आणि 80 एकर जागा ही पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आल्याची देखील माहिती सध्या समोर येते आहे. तर मंडळी ही जी दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत जालन्यामधली. जालन्यामध्ये ही अतिशय भव्य अशी विराट सभा परत एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या समन्वयकांनी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे. जालना हे मनोज जरांगे पाटील यांचं होम ग्राउंड आहे आणि याच होम ग्राउंडवरती आता परत एकदा मनोज जरांगे पाटील आपली तोफ डागणार आहेत.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्याशी लागून असलेल्या अंबड तालुक्यामध्ये अंबड येथील धाईतनगर या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चाचं महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ओबीसी एल्गार महामेळाव्यामध्ये असंख्य ओबीसींच्या नेत्यांनी हजेरी लावली होती आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादाला सुरुवात याच ठिकाणाहून झाली असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणाहून जे आपलं उपोषण सुरू केलेलं होतं, ते अंतरवाली सराटी हे गाव देखील जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातच येतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील अंबड तालुका आणि जालना जिल्हा हे समीकरण आता स्पष्ट झालेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं होम ग्राउंड होम पिच असल्याचं सध्या बोललं जात आहे आणि त्याचबरोबर ज्या ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन अंबडमध्ये करण्यात आलेलं होतं, त्या अंबडमधूनच ओबीसींनी मराठा समाजाला आव्हान दिलेलं होतं असं देखील बोललं जात आहे आणि त्याच आव्हानाला आता उत्तर म्हणून जालन्यातली ही भव्य विराट अशी सभा मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील हे आता आपल्या चौथ्या दौऱ्यावरती आहेत आणि आजपासून थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा चौथा दौरा आहे आणि या चौथ्या टप्प्यामध्ये उर्वरित महाराष्ट्रातील विदर्भ तसेच ज्या ठिकाणी त्यांचं याआधी जाणं झालेलं नाही आहे अशा ठिकाणी आता ते हा दौरा करणार आहेत. त्याचबरोबर असंख्य ठिकाणी त्यांची स्वागतं करण्यात येणार आहेत. जालन्यामध्ये अतिशय भव्य असं आयोजन या 1 तारखेला म्हणजेच आज करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये ही सभा आता अतिशय विराट पद्धतीने पार पडणार असं आयोजकांचं म्हणणं आहे.